उन्हाळा सुरू झालेला आहे आणि अशा कडकडत्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी थंड दुपारी असं काहीतरी प्यावंसं वाटतं. तर आज मी तुमच्याकरता घेऊन आली जिरा सरबत सिरप. आणि हे सिरप तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता. एकदम साधी सोपी रेसिपी आणि खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आता आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे. आपल्याला सरबताकरता पुदिन्याचं पाणी करायचंय. पुदिना शरीराला थंडावा देतो उन्हाळ्यामध्ये खूप. तर आता मी या पाण्यामध्ये अर्धा कप एवढा पुदिना घालते. त्याचबरोबर 4 चमचे साखर घालून घेते. साखर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ऍडजस्ट करू शकता. तर आता ही साखर घातल्याच्या नंतर आपल्याला हे पाणी छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे साखर पूर्ण मेल्ट झाली पाहिजे आणि पुदिन्यातला रस आहे ना तो थोडासा पाण्यामध्ये उतरला पाहिजे. हे आपल्याला स्लो ते मीडियम गॅसवरती असंच थोडंसं उकळून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आता आपल्या पाण्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आता हे पुदिना काढून आहे ना आपण हे पाणी सेपरेट करून घेऊया आणि पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं. थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला करून घ्यायचंय आपल्याला. तर सर्वात पहिले इथे मी घेतलंय जिरं मी असं छान 1 मिनिट परतवून घेतलं. त्याचा एक व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला त्याकरता सॉरी. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे काळी मिरी. हे पण आपल्याला थोडंसं असं मस्त परतवून घ्यायचंय हार्डली 30 सेकंदाकरता. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे 1 चमचा एवढी बडीशोप. आता बडीशोप म्हटलं की सर्वांनाच आवडते आणि शिवाय ते शरीराला खूप थंडावा पण देते. तर हे सर्व टाकून आपल्याला व्यवस्थित असं परत छान परतवून घ्यायचं. म्हणजे थोडासा त्याचा फ्लेवर असा बाहेर निघाला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता इथे मस्त आपले मसाले जे आहेत ते छान मस्त परतवून झालेले आहेत. ते आता आपण गरम गरमच बारीक करून घेणार आहे. कारण का गरम गरमच त्याची छान पूड तयार होणार आहे. थंड झाल्यावरती त्याची बारीक अशी मिक्सरला पूड वाटली जाणार नाही. आता त्यामध्ये आपण घालूया थोडीशी सुंठ पावडर. त्याचबरोबर थोडासा चाट मसाला आणि काळी मिरीचा एवढा फ्लेवर या सरबतामध्ये एवढा जबरदस्त येतो ना. त्यानंतर यामध्ये घालते थोडंसं काळं मीठ. आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरला छान असे मस्त बारीक करून घ्यायचे. तर हे बघा आता मसाल्यांची केवढी मस्त अशी बारीक पावडर झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे. आणि आता सुगंध पूर्ण किचनभर पसरलेला आहे. आता आपल्याला बनवायचं जिरा सरबत सिरप. त्याकरता इथे मी घेतलं एका कढईमध्ये 1 कप एवढी साखर. साखरेमध्ये मी 2 कप पाणी घेतलं. 1 कप पाणी एवढं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे मी 1 कप पाणी घालते दुसरा कप. तर इथे मी ते 2 कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला साखर प्रॉपर अशी पूर्ण मेल्ट करून घ्यायची. साखरेचा एक दाणा पण राहता कामा नये. त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये हे बघा आता साखर पूर्ण मेल्ट झाली आहे. आता त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे मसाले. जे आपण तेव्हा बारीक पूड केली होती ना पावडर तीच ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. तर सर्व पावडर मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि हे प्रॉपर असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि लो ते मीडियम हीटवरती असंच 10 ते 12 मिनिटं छान सिरप होईपर्यंत असं छान उकळून घ्यायचं. याचा कलर ना नंतर ना थोडा थोडा चेंज होतो. तर हे बघा कलर याचा चेंज झालेला तुम्ही बघू शकता इथे. पहिले लाईट ब्राऊन होता आता डार्क ब्राऊन झालेला आहे. पण ना अजून पातळ आहे आपलं सिरप. त्यामुळे अजून हे आपल्याला उकळून घ्यायचंय छान. हे असं मस्त घट्टसर असं सिरप होतं तयार. तर हे बघा बऱ्यापैकी आपलं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आणि सिरप बघा कुठल्या कन्सिस्टन्सीला मी आणलेलं आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवते. हे बघा अशा प्रकारे सिरप आपलं झालं पाहिजे. आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करून घेऊया. अजून आपल्याला सिरप ना उकळवायचं नाहीये कारण नंतर ते थोडंसं घट्ट होत जातं. त्यामुळे आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे आपलं सिरप केवढं मस्त तयार झालेलं आहे. आणि हे सिरप तुम्ही 6 महिने काय वर्षभर सुद्धा मस्त छान स्टोअर करून ठेवू शकता. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे थोडासा लिंबाचा रस. तुम्ही ह्या जागी विनेगर सुद्धा घालू शकता पण विनेगर प्रत्येकाच्या घरी अवेलेबल नसतं म्हणून मी 2 चमचे एवढा लिंबाचा रस घातलेला आहे. तर हे बघा आता लिंबाचा रस घालून आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. लिंबाचा रस ह्याकरता घालायचा जेणेकरून आपण जेव्हा स्टोअर करतो तेव्हा त्याचे साखरेचे असे क्रिस्टल्स झाले नाही पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि सर्व असं छान मस्त मिक्स करून घ्यायचे. सिरप आपण थोडंसं थंड करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपलं सिरप केवढं मस्त तयार झालेलं आहे. आता हे सिरप तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. हे बघा असा ना चमचा असा उलटा करून त्याच्यावरती अशी एक बोट फिरवून घ्यायचं. बोट जर असं प्रॉपर असं फिरलं याचा अर्थ आपलं सिरप तयार झालंय. त्यानंतर दुसरी ट्रिक म्हणजे हे बघा अशा प्रकारे ना थोडीशी याची अशी तार पडली पाहिजे म्हणजे जेणेकरून चिकटपणा आला पाहिजे. म्हणजे आपलं सिरप तयार झालेलं आहे. त्यानंतर आता इथे मी घेतलेलं आहे काचेची बॉटल. इकडे मी छोटी आणि मोठी 2 प्रकारची काचेची बॉटल घेतलेली आहे. काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला हे सिरप जे आहे ना ते वर्षभर स्टोअर करून ठेवायचं नाही. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा काचेच्या बॉटल ज्या आहेत त्या मस्त धुवून आता त्यामध्ये एकही पाण्याचा थेंब राहता कामा नये. सर्व पाणी पुसून सुकवून छान मी अशा उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत.
तर हे बघा, त्यानंतरच मला ह्याच्यामध्ये सिरप भरायचं, नाहीतर आपलं सिरप खराब होऊ शकतो जर ह्याच्यामध्ये पाण्याचा थेंब असेल तर. तर हे बघा, आता मी बॉटलमध्ये सिरप भरून घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही हे 6 महिने वर्षभर पण स्टोअर करू शकता. आता आपण पाणी बघूया, आपलं पाणी थंड झालंय की नाही. तर हे बघा, आता मी कंटिन्यूअस ढवळत हे नॉर्मल टेम्परेचरला करून घेते. आता आपलं पाणी जे आहे ते मस्त कोमट थंड झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया सब्जा. सब्जा सर्वांनाच आवडतो आणि त्यात सब्जा उन्हाळ्यामध्ये खाल्लेला खूपच चांगला असतो. तर मी ते सब्जा घालून घेते. सब्जा सुद्धा तुम्हाला जेवढा लागेल तेवढा तुम्ही घालायचा. आमच्या घरी जरा सब्जा जास्त लागतो त्यामुळे मी ते जास्त घालते. त्याचबरोबर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे आपण तेव्हा केलेलं जिऱ्याचं सिरप. तर हे बघा, हे सिरप घालून आता आपल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायचे. सिरप पण तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार घालायचे. त्याचबरोबर ह्यामध्ये मी घालते थोडासा लिंबाचा रस. लिंबाच्या रसाने चटपटीत आणि मस्त असं सरबत लागेल आपलं. आता हे सरबत आपल्याला असं व्यवस्थित ढवळून घ्यायचे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आता मी यामध्ये घालते थोडासा बर्फ घालून सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित असं परत मिक्स करून घ्यायचे. जास्त बर्फ घालू नका, नाहीतर ना आपलं सरबत पांचट होऊ शकतं. तर हे बघा, आपलं मजेदार असं जिऱ्याचं सरबत तयार झालेलं आहे. एकदम झटपट तयार होतं हे सिरप. आणि तुम्ही हे सिरप वर्षभर पण स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. तर हे बघा, केवढं मस्त आपलं सरबत दिसतं, तुम्ही बघू शकता इथे. शिवाय यामध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या अशा भरपूर गोष्टी आहे. काळं मीठ घातलेलं, त्यामुळे पोटालाही काही त्रास होणार नाही. तर तुम्ही जेवल्यानंतर दुपारी हे सरबत मस्त घरी एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्या एका नवीन रेसिपी बरोबर. थँक्यू.